आज सोलापूरच्या सत्र न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण निकाल झाला। 2/1/2015 रोजी इकरार अली मस्जिद ट्रस्टमध्ये पैशाच्या घेण्यावरून भांडण चालू होते। त्यामध्ये सोलापूरचे शहर काजी अमजद अली काजी यांनी काही ट्रस्टीची आणि तिथल्या नागरिकांची मीटिंग बोलली होती। त्यामध्ये फिर्यादीचे लोक या आरोपींना तुम्ही मस्जिदचे ट्रस्टी नाहीत, त्यामुळे तुम्ही चंदा जमा करता आणि बांधकाम करता वगैरे ती तक्रार होती। ही तक्रार मिटवण्यासाठी शहर काजी यांनी 1/12/2015 रोजी मीटिंग बोलली होती। त्या मीटिंगमध्ये फिर्यादी आणि आरोपींचे तुंबळ मारामारी झाली। या आरोपींनी फिर्यादी जैनुद्दीन शेख, सलाउद्दीन शेख, इम्रान हवालदार आणि इलियास मुतवल्ली यांना सळीने विटाच्या तुकड्याने लाथाबुक्कीने मारून जखमी केली होती। त्यानंतर हे सर्व जखमी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती झाले। तिथून जेलरोड पोलिसांनी त्यांची फिर्याद घेतली। फिर्याद घेऊन त्याचा तपास केला आणि तपास करून संपूर्ण चार्जशीट मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश पांढरे साहेब यांच्या कोर्टात पाठवली। सदर खटला चालला। टोटल त्यामध्ये 11 साक्ष तपासले गेले आणि सदरचा खटला 21 आरोपी खटला चालला। त्यापैकी 3 आरोपी हे मयत झाल्यामुळे त्यांचे नाव वगळण्यात आले होते आणि खटला झाल्यानंतर सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून मेहरबान सत्र न्यायाधीश पांढरे साहेब यांनी या सर्व आरोपींना कलम 307 खाली 7 वर्षे सक्त मजुरी शिक्षा आणि 2000 रुपये प्रत्येकी जखमी साक्षीदारांना दंड द्यावा म्हणून आदेश केला। त्यामध्ये सरकारतर्फे अल्पनाथ कुलकर्णी यांनी काम पाहिले, फिर्यादीतर्फे मी स्वतः बडेखान काम पाहिलं आणि आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने आणि प्रवीण ढाळे यांनी काम पाहिले। एकूण किती आरोपींना शिक्षा लागली? एकूण यामध्ये 18 आरोपींना शिक्षा लागली।